नमस्कार मंडळी. आशा आहे तुम्ही सर्व खुशाल आहात, दिवाळीच्या तयारीत आहात. आनंद दे, आनंद घे या तयारीत असाल. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. एक आज मी तुम्हाला नीतिकथा सांगणार आहे दिवाळी निमित्त, आणि इलेक्शन सुद्धा जवळ आलेली आहे. तर आमची ही नीतिकथा आमच्या संस्कृतीचं दर्शन करते. आपली पळमुळं ज्या देशामध्ये, भारत देशामध्ये रुजलेली आहेत, तिथे तात्विक विचारधारा पूर्वापरंपार कशा प्रकारची होती ही नीतिकथा दर्शवते. भारतीय संस्कृती घडवणाऱ्या महापुरुषांपैकी काहींच्या कथा आमच्या प्राचीन वाङ्मयामध्ये आढळतात. ही एक अशीच दोन विद्वान भावांची कथा आहे. खास करून जेव्हा आज निवडणुका समोर आल्या असताना आपल्या संस्कृतीचे मानदंड आमच्या नेतृत्वाकडून कशा प्रकारचे वागणे अपेक्षित करतं ते ही नीतिकथा सांगते. तर लक्षपूर्वक ऐका हा. दोन विद्वान भाऊ होते. ते महान ऋषी होते. एकाचं नाव होतं शंख आणि दुसऱ्याचं नाव लिखित. दोन्ही भाऊ अत्यंत विद्वान, बुद्धिवान. त्यांची कीर्ती होती सर्वत्र आणि त्यांचे गुण, त्यांची विद्वत्ता इतकी होती की प्रत्यक्ष राजा सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होत असे. राजांनी त्यांना गुरु मानलं होतं. दोघेही ज्ञानी होते, तपस्वी होते, विद्वान होते. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे दोघांमध्ये प्रेम आणि आपुलकी नांदत होती. एकमेकांच्या विचारांनी राहावं, परस्परांच्या शंका आपापसात चर्चा करून सोडवाव्या, आणि मतभेद झाला तरी एकमेकांच्या मताचा आदर करावा अशी दोघांची रीत होती. दोघांनाही एकाच राजाचा आश्रय होता, त्यामुळे पोटापाण्याची चिंता नव्हती. विद्येची उपासना करायला दोघांना पुरेसा वेळ होता. त्या देशाच्या राजांनी दोघांना आपल्या राज्यातील प्रजेसाठी आदर्श असं नियम बनवायचं काम दिलं होतं. दोघे त्या कामामध्ये मग्न असत. प्रजेनी आपलं वर्तन धर्माला अनुसरून करावं. धर्माने वागणाऱ्या प्रजेला राजाच्या नियंत्रणाची फारशी मग जरूर पडत नाही. समाजाने स्वतःवरच घातलेले नियम, नीतीचे नियम हे समाजधारणेचे आधारस्तंभ असावे अशी त्या दोघांची शिकवण होती. थोडक्यामध्ये हे दोघं काय करत होते, तर आज ज्या घटना आहे आपली लोकशाहीची, की लोकांनी कसं वागावं आणि जर अनुचित वागले तर त्यांना कसे दंड आणि दिले जावे याबद्दल जसे घटनेमध्ये नियम आहेत त्या पद्धतीने नियम तयार करायचा प्रजेसाठी वागण्या बोलण्याचं जे काम आहे ते या दोघांवरती होतं. या दोघांचे आश्रम नदीकाठी होते, पण एकमेकांपासून थोडे दूर होते. एक दिवस दोघांनाही त्यांचा त्यांचा शिष्य परिवार होता. एक दिवस काम करत असताना सकाळपासून एक शंका लहान भाऊ जो लिखित आहे त्याच्या डोक्यामध्ये आली. ती शंका तात्विक स्वरूपाची होती आणि त्याला असं वाटलं की या शंकेचं परिमार्जन आपला भाऊच चांगलं करू शकेल. म्हणून हातामध्ये लेखणी, त्यावेळेचा जो टाक असेल त्याप्रमाणे, आणि कागद, भुर्जपत्र घेऊन तो तरातरा चालत आपल्या भावाच्या आश्रमामध्ये गेला. बघतो तर काय, आज आश्रमामध्ये कोणीच नव्हतं आणि आश्रमाचं दार मात्र उघडं होतं. त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्याला माहित होतं की त्याचा भाऊ येईलच, कुठेतरी गेला असेल तर, कारण त्याच्या भावाने असं काही सांगितलं नव्हतं की आज मी आश्रमात नाही, दुसरीकडे कुठे जाणार आहे. म्हणजे भावाची वाट बघायला काही हरकत नव्हती. भावाच्या पर्णकुटीच्या समोर, तो पर्णकुटी असं म्हणायचं कारण वरती लाकडाची छोटीशी, ऋषीमुनी तशा पद्धतीने राहत असत की लाकडाची छोटीशी झोपडी, त्याच्या अवतीभोवती त्याच्यात सुखसुविधा असाव्यात. त्याच्या अवतीभोवती फळबागा, काही वनचर, वृक्षवल्ली, त्याच्याबरोबर काही हरणं, पाडसं, गाई, गुरं अशी छान बागडत असत. तर त्यांची काळजी शिष्यगण घेत असत. आपल्या गुरूंच्या शिकवण्याच्या बदल्यामध्ये शिष्य सेवा करत असत. तर आणि राजाश्रय असल्यामुळे थोडं चरितार्थाचं साधन मिळून जात असे आणि शांतपणे त्यांना आपल्या तात्विक विवेचनामध्ये दंग राहते येत असे, कारण ते विद्वान ऋषी होते. तर आता शंख ऋषी घरी नव्हते, तर लिखित वाट बघत झोपडीपाशी दाराशी बसले. 1 तास गेला, 2 तास गेला, 3रा तास झाला, पण भावाचा काही पत्ता नाही. इतकी चक्रा मारायला लागले अस्वस्थ होऊन, आणि भूक लागली, ऊन तापायला लागलं, तहान पण लागली. तहानेचं कसा त्यांनी
क्षुधा शमवली, पण भूक लागली तर काय करणार. तर त्यांना तिथे आजूबाजूच्या झाडांमध्ये आंब्याचं झाड दिसलं आणि त्याला एवढे वरपासून खालपर्यंत आंबे लागले होते आणि खाली एक आंबा पिवळा जर्द होऊन छान लटकत होता आणि अगदी रसरशीत दिसत होता. तर त्यांनी, भूक लागली होती, सहज त्या झाडाजवळ हात नेला तर अलगद तो आंबा हातातच आला. काहीही निशंक मनाने त्यांनी तो आंबा काढला, हाताने सोलला, खाल्ला आणि कोय खालीच टाकली, साल खालीच टाकलं आणि एवढ्यात त्यांचा भाऊ आलाच. तर भावानी बघितलं, लहान भावाला मोठ्या भावानी विचारलं की काय झालं, कसं काय आलास तू. तर तो म्हणाला की दादा मला एक शंका आली होती आणि त्या शंकेचं निरसन तूच करशील, त्यामुळे मी ही शंका घेऊन आलोय. मग त्यांनी आपली कागदावर लिहिलेले ते प्रश्नावली काढली, त्यांची चर्चा झाली दोघांची आपापसामध्ये, शंकेचं निरसन झालं आणि लिखित जायला निघाला. तर जाता जाता दोन्ही भाऊ उभ्या उभ्याच तिथे बोलत होते. जाता जाता भावाने विचारलं, शंख मोठ्या भावानी, की लिखिता तू इथे उभा आहेस मगापासून, इथे आंब्याची कोय पडलेली दिसतीये, तू बघितलंस काय इथे कशी आली ती. तर तो म्हणाला की दादा मी 3 तासापासून तुझी वाट बघतोय, मला इतकी भूक लागली म्हणून मी तो झाडाचा आंबा तोडला आणि खायला घेतला, खाल्ला, त्याची ती कोय आहे, काही हरकत नाही ना. तर का काही प्रॉब्लेम, काही माझ्या हातून अनुचित तर नाही ना झालं. तर तो म्हणाला लिखिता आंबा तोडताना कुणाची परवानगी घेतली होती का तू. तर लिखित म्हणाला की कशी परवानगी घेणार दादा, तू इथे कोणीच नव्हतं, तू पण नव्हता, बघ हरणाची पाडसं सुद्धा मान टाकून खाली बसलेली आहेत, काही बागडत आहेत. तर शंख म्हणाला की अरे कमीत कमी त्या झाडाची परवानगी घ्यायची, त्याला विचारायचं की मी घेऊ का आंबा. काही त्यांनी म्हटलं नसतं नाही, तुझ्या उंजळीतच आंबा टाकला असता. निदान तू, तुझ्या मनात हा प्रश्न यायला हवा होता की मी आपल्या मनाने हा आंबा घेऊ का. तर थोडासा ओशाळवाणा झाला लहान भाऊ. तो म्हणाला की तू म्हणतो ते बरोबर आहे दादा, मग आता माझ्या हातून अपराधच झालाय म्हटलं तर ती चोरीच आहे एक प्रकारची, कुणाची परवानगी न घेता मी वस्तू उचलली. मग आता काय केलं पाहिजे, माझ्या हातून गुन्हा घडलाय, तर तू मला शिक्षा दे बघू, मी शिक्षा घ्यायला तयार आहे. तर शंख हसला आणि म्हणाला की अरे तू अपराध कबूल केलास म्हणजे पहिलेच तुझं प्रायश्चित्त झालंच आहे, पण शिक्षा देण्याची हे मला नाहीच आहे अधिकार. या राज्यामध्ये जर शिक्षा देण्याचा अधिकार कुणाला असेल तर तो आपल्या राजाला आहे, मग तू राजाकडेच जा बघू, राजाला विचार, असं म्हणून असं म्हणून शंखनी लिखिताला पाठवलं बाहेर. आता लिखित तरा तरा, आता तो सुद्धा तपस्वी ज्ञानी आणि आदर करावा आदरणीय व्यक्तीच होता तो. तर तो भराभरा तरातरा चालत राजाकडे, राजाच्या दरबार सुरू होतं, त्या दरबारात प्रवेश केला. आता त्याला इतका मान होता की एक राजाचा तो गुरु, मग त्या राजाच्या दरबारातले सगळी जी काही मंडळी होती सरदार, ते सगळे पटकन उठून उभे राहिले. राजर्षी आपल्या राजाचे ऋषी राजर्षी महर्षी आलेत म्हणून, त्याबरोबर राजा पण उठून बसला, त्याचे गुरुवरी आलेत म्हणून उठला. त्यांनी लगेचच राजाने फरमान सोडलं सेवकांना की ते गंगाळाना पाद्य पूजा केली, पाय धुतले, रीतीप्रमाणे गुरुजींची पूजा केली, त्यांना चंदन लावले, नमस्कार केला आणि पाया पडून विचारलं की महर्षी आपण कसं येणं केलं माझ्या औचित, मला निरोप दिला असता तर मीच आपल्याला भेटायला आलो असतो. तर कपाळावर खूप आठ्यांचं जाळं आहे, अशा चिंताग्रस्त अवस्थेमध्ये लिखित म्हणाला की मी आता मुळीच तुझा महर्षी म्हणून इथे या ठिकाणी गुरु म्हणून आलेलो नाहीये. माझ्या, तर राजा एकदम चकित झाला, काय झालं, म्हणजे त्याला वाटलं काय झालं, आपले गुरु असे का आपल्यावर रागवले का काय. ते पुढचं वाक्य ऐकून राजा पण चिंतित झाला, आता काय करावं. म्हणाला की अरे काय नाही, मी आता मोठ्या भावाकडे गेलो होतो, तिथे भाऊ आला नाही 2-3 तास, मला खूप भूक लागली होती, तर मी झाडावरचा आंबा कोणालाही न विचारता तोडला आणि खाल्ला, माझ्या हातून चोरीचा गुन्हा झालाय. आता या गुन्ह्याला जी काही शिक्षा असेल ती शिक्षा तू मला दे. तर राजा विचारत पडला की आपल्या गुरूंना त्याला शिक्षा करायची म्हणजे त्याच्या मनाला एकदम
वाईट वाटलं त्याला, की आपल्या गुरूंना काय आपण हे करणार ना, की ठीक आहे गुरु चुकतो कधी कधी, पण ते शिक्षे करण्यालायक तो अपराध नाहीच आहे, तर आता काय करावं. पण आपल्या गुरूंशी कसं बोलावं हे त्याला चांगलं माहिती होतं. तर तो हसला आणि म्हणाला की ठीक आहे, तुम्ही विचारताय मला की मला जसा अपराधाला दंड करायचा अधिकार आहे, तसा अपराध्याला क्षमा करायचा सुद्धा अधिकार मी राजा असल्यामुळे आहे, आणि त्यामुळे मी तुमचा अपराध क्षमा करत आहे. ठीक आहे, झालं समाधान, जा आता. तर लिखिताचे डोळे वटारले गेले. नाही राजा, तू मला ज्या क्षणी असं म्हणतोय की अपराधाला मी क्षमा करणार, त्या क्षणी तू माझ्याशी राजगुरू म्हणून वागतोय. पण तशी शिक्षा करायला तू कचरायला नाही पाहिजे. मी सामान्य जन आहे असं या क्षणी तू समजलं पाहिजे, आणि त्या नियमाप्रमाणे सामान्य जनांप्रमाणे मला शिक्षा झालीच पाहिजे. मी क्षमापत्र कधी ठरता कामा नये. माझ्या मनाला त्याशिवाय शांती मिळणार नाही. तर आता राजाला किती विनंती करूनही हा आपले गुरु काही ऐकत नाही हे कळलं. तर त्यांनी मग नियमाप्रमाणे सांगितलं की मग आता माझा नाईलाज आहे, आपल्याकडे असा नियम आहे की कोणी चोरी केली तर त्याचे दोन्ही हात छाटतात. तर त्यांनी ज्या उंजळीनी आंबा तोडलाय, तर बोलवलं आणि सांगितलं सेवकाला की यांचे उंजळीपर्यंत मनगटापासूनचे हात कापून टाका. आता दोन्ही हात कापल्यावर किती प्रचंड वेदना झाल्या असतील, तरी सुद्धा एक समाधान वाटलं लिखिताला की आपण अपराध केला, त्याचं प्रायश्चित्त आपण घेतलं. तर आपल्या मोठ्या भावाला आता दाखवायला ते तरातरा तसेच रक्त निघतंय, उथमतंय, वेदना होत आहेत चेहऱ्यावर, डोळ्यातनं पाणी वाहतंय, पण तशाच अवस्थेत ते तरातरा आपल्या मोठ्या भावाकडे गेले. आणि दुरूनच त्याला आपला मोठा भाऊ दिसला. तो धावत शंखमुनी पुढे गेला, उभा राहिला आणि म्हणाला, दादा, राजाने दिलेली शिक्षा भोगून मी आलोय. आता माझ्याशी तू नीट बोलशील ना? माझ्या जो अपराध होता तो क्षमा करशील ना तू? तर शंखमुनींनी आपल्या भावाकडे पाहिलं. त्याच्या भुंड्या हातातून अजूनही रक्त ठिपकत होतं. एवढ्या मोठ्या जखमाचं दुःख सहन करत असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान विलसत होतं. त्याला भडभडून आलं आपल्या भावाचे पंजापासूनचे हात तुटलेलं बघून, कारण आता त्याच्या हातातल्या लेखणीची ताकदच गेली होती, हिरावल्या गेली होती. तर त्यांनी स्वतःच्या भावना आवरल्या आणि त्याला म्हटलं, बाळ लिखिता, असाच नदीवर जा, स्नान कर आणि सूर्याला तर्पण कर, ही माझी तुला आज्ञा आहे, आणि मग मला भेटायला ये. तर लिखिताने आपल्या दादाची आज्ञा प्रमाण मानली. तो तसाच भराभरा नदीवर गेला. त्यांनी स्नान केलं. सूर्याला तर्पण करण्यासाठी त्यांनी आपला हात उंचावला. तोच त्याला एक विलक्षण गोष्ट नजरेला पडली. त्याला दिसलं की पुन्हा मनगटापासून आपले जे हात आहेत ते बाहेर आलेले आहेत, आणि पूर्वीपेक्षाही सतेज आणि कांतिमान असं आपले हात दिसत आहेत. लिखित धावत पाण्याबाहेर आला आणि आपल्या भावाच्या आश्रमाकडे धावत सुटला. आणि शंखमुनीचे दर्शन होताच त्यांच्या पायावर त्याने डोकं टेकलं आणि तो म्हणाला, दादा, हे बघ तुझ्या कृपेचं आणि तपश्चर्याचं फळ. माझे हात पुन्हा पूर्वीसारखे झालेत रे. पण दादा, एवढं सगळं करायचं होतं तर माझे हात तोडायला राजाकडे का पाठवलंस तू मला? तर शंख मुनी म्हणाले, लिखित बाळा, झाल्या अपराधावर बद्दल शिक्षा करण्याचं काम राजाचं, तर ती शिक्षा भोगल्यानंतर दया आणि क्षमा दाखवण्याचं काम तपस्व्याचं आहे. झाल्या अपराधाची शिक्षा तू हसतमुखानं भोगलीस, आपलं दुःख तू ओठाबाहेर पडू दिलं नाहीस, तेव्हाच तू क्षमेला पात्र झालास. समाज धारणेचे नियम जे करतात त्यांनी शिक्षेच्या बाबतीत स्वतः कधीही अपवाद करायचा नसतो. हा धडा तू आपल्या उदाहरणाने पुढच्या पिढ्यांना घालून दिलास. हे तुझं वर्तन पुढच्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. हे सारं बोलताना शंखमुनींच्या आणि ऐकताना लिखिताच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या गंगा यमुना घळाघळा वाहत होत्या. शंखमुनींनी मग लिखिताच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याला आपल्या आश्रमात पाठवून दिलं.
आजची गोष्ट इथे संपली, पण पुढचा एक विचार करणारा प्रश्न आहे. आम्ही खरंच का आपली संस्कृती घेऊन पुढे जात आहोत? आपल्या अपराधाबद्दल खरंच आपल्याला असं वाटतं का की आपल्याकडून अपराध झालेला आहे आणि त्याची सजा आपल्याला मिळाली पाहिजे? तर मग ज्यांना वाटतंय ते खरंच अजूनही महान आहेत. आणि आता मी जास्त बोलत नाही या विषयावर, इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशीच एखादी कथा घेऊन. तोपर्यंत आज्ञा असावी.